समोर आल्यापासून अँकर खूप छान वाटतंय अँकर म्हणून बोलल्याबद्दल. तर आता काय तर संतोष सर थँक्यू सो मच. आणि जेव्हा दिनेश सरांनी मला हे सांगितलं, आम्ही अशा रस्त्यातून भेटलो आणि रस्त्यातून भेटल्या त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे आता की आपण करायचं का. तर मी म्हटले करूया ना. आणि मी डायरेक्ट हो बोलले त्यांना, की विचार पण नाही केला की हो हो बोलून गेले. तर चला, कारण का माझं असं आहे की चला सगळ्या गोष्टी करून करायच्या, कुठली गोष्ट नाही करायची असं नाही. मी आता नाटक करते, अभिनय करते, सिंगिंग, डान्सिंग, सगळ्या गोष्टी करते. आणि ह्या अँकर ही गोष्ट खूप राहून गेली, आता ती पण पूर्ण होते. आणि मला स्टेजवर बोलायला प्रचंड आवडतं, पण भीती पण तेवढी वाटते. तर खूप छान वाटते आज. आणि थँक्यू सो मच दिनेश सर, आज मला आज त्यांच्याकडे घेऊन जायचं. आपल्या समाजाचे आभार व्यक्त करणे साहेबांचा आभार व्यक्त करतो. जेव्हा दिनेश सरांनी संकल्पना मांडली, फार संकल्पना छान होती. ते नेहमीच पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेतच. आणि एक आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या आपण सगळ्यांच्या समोर जाणार आहोत. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की दिनेश सरांनी गेलं 2 सेकंदात सांगितलं की आपला प्रायव्हेट स्कूलचा हॉल आपण तो लगेच उपलब्ध करून देतो. एक ही चांगली म्हणजे आपल्याच कराओके टीम मधला एक माणूस, म्हणजे आपला मित्र कुठल्या तरी वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करून तो सुरुवात करत आहे आणि त्याला तो प्रोत्साहन करण्याचा त्यांचा जो हे स्वभाव आहे खरोखर वाकण्याजोगा आहे. जसे आपले संतोष सर, नीता मॅडम, विभागीला आणि सर्व कराओके आपले सदस्य, दैनिक साप्ताहिक जनवार्ता मगाशी संतोष सरांनी सांगितलं की या साप्ताहिकेचं रूपांतर दैनिकामध्ये होईल आणि ते दैनिक कसं घरोघरी पोहोचेल त्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय. आणि नक्कीच मी उपसंपादकांना ग्वाही देतो, म्हणून या साप्ताहिकसाठी चांगलं काम करून मी आपल्यासमोर एक चांगला उपसंपादक म्हणून पेश होईल. धन्यवाद.